श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नाम नामधारक शिशरणा लागे सिद्धाची शरणा विनवितसे कर जोडून भक्तिभावे करून म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे श्री गुरु आले पटाची पुढे कथावर्त लिखायचे विस्तारुनी आमसी निरोपावी दातारा सिद्ध म्हणे ऐका बाळा. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळात दंपती दोघे गुरुजवळ येऊनी बैसती वंदुनी विनवता ते कर जोडून आम्हा शोक घडले दिनी एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचार्य यमेचे देता बोला परियसी कानी बांधवनी प्रत्यासी दहन करी म्हणे तले आणि एक बोली रुद्रसुक्त असे बोले अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणि तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळी समयी दर्शन करी श्रीनुसया सरस्वती स्वामींचे ऐसे सांगून आमचे आपण गेला परियसी रुद्राक्ष झाले राहिले माझपाशी पती श्रवणी स्वामी या ऐकोनी ती याचे वचन श्री गुरु सांगते असून रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखून या भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारणारसी पापे न लागती परिसी उत्तम अथानीच्या ते सहस्र संख्या जोन रुद्राक्षमाळा करिहार स्वरूपे होतोची रुद्र समस्त देववंदिती सहस्र जरी न साधती दाही बाऊस षोडस असती शिकेसी बांधा एकखाती चतुर्विंशती दोही करी कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारिंशाचे श्रवणद्वयी द्वादशाचे धारण करावे परिसा अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एका येणे विद्ये धारण केली आहे त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे स्तोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्याची पापे नातळती त्याची होय सदगती रुद्रलोके अखंडित रुद्राक्ष माळा धरोनी जप करीते अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी एका श्रोते एकचिते रुद्राक्ष ठेवून पूजेसी अभिषेकावे रुद्रसुक्तेसी लिंगपूजन समानेसी फळ असे निर्धारे एक मुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विंशती विंशादी कौतुक मुख असती परियसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नानापरी धारण करावा प्रीती करी लादे चतुर्वेद पुरुषार्थ याचे पूर्वी आख्याना विशेष असती अतिगण्य एखादा पापे पळवणे जाती त्वरित परियसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परिस त्याचा पुत्र सुधर्मा ऐसे प्रख्यात होता अवधारा त्या राज्याचा मंत्री सुत नामतारा कसे खेळत दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे असती देखा उभयता एक वयसी सुकुमार अतिसुंदरसी एकेसानी विद्याभ्यासी परम सख्यत्वे विद्याभ्यासी वर्तती ऐसे वर्तती देखा संतोषे क्रीडासनी सहभोजने असती दोघे संतोषणे ऐसे कुमार महाज्ञानी शिवभज कबरीयसा सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियसा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखुने राजासमोर जाऊन साष्टांग नमोने घेऊन आला मंदिरात कर जोडून ऋषी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणत असे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्षमाळा कंठी आरा सर्वाभरणे तिची करीती शिकविले न ऐकती कसे ज्ञानी याचे मती स्वामी याते निरोप देती तरीच ऐकती कुमारक भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारणे निरोपावे दातारे इकुनी रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोप तसे हासून असे विचित्र म्हणे विचित्र असे एका तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेने एक चित्तेसाचा म्हणे ऋषी तयेवेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेशानारी अतिलावण्य सुंदरी जैसे तेजे चंद्रकांती सर्वाभरणे तिसी असिती जैसे दिसे मन्मथरती नवयवना सोमकांती अतिलावण्य सुंदरी असुने वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणाचे सखी वर्गासहित नित्य नृत्य करी मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिलेने असती नृत्य मंडपी तया मर्कट कुकुटासे रुद्राक्षमाळा कुकुटाच्या शिकेशी रुद्राक्ष एक बांधिला असे त्या मर्कट कुकुटाशी शिकवी नृत्य विनोदेशी वर्तत असता एके दिवशी अभिनव झाले परियसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महादानिक रुद्राक्ष माळा भस्मंक प्रवेशाला तिच्या करी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका पाके तेज पाके चंद्रार्का विराजमान दिसत असे देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे पुसात या वैश्यसी देईल जरी मोलासे अथवा देईल रतीसी होईल कुलश्री 3 दिवस एकोणसी सखी यांचे वचन वैश्य म्हणे हसून देईल लिंग मोहन रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता 3 दिवस पतिव्रता होणे असणे मनोभावे एकोणी वैश्य वचन बोले वारवनिता आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलश्री लिंग देऊन विशेषे वैश्य बोले परियसे माझा प्राण समानेसी लिंग असे जाण तुवा या कारणे लिंगासी जतन करावे परियसी हीन होताची लिंगासी आपुला प्राण तुझीन संभोग समय लिंगासी ठेवणे जवळीकेची म्हणे वैश्य ती असी त्यावेळी परियसा एकोणी वैश्य वचन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसोन गेली अंतर्गृहाची क्रीडा करीत दोघी जण एका होती एक क्षण उठला अग्नी अद्भुत जाणता या नाट्य मंडपात अग्नी लागून मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखून आता एवढी म्हणे हा काय झाले माझे प्राण लिंग नेले विजयिता अतिप्रबळे नगर लोक मिळवणी
विजवणी पाती लिंगासी झाले दग्ध परियसा अग्नित मर्कट कुकुटासी दहन झाले अवधारा वैश्य देखुनी तैवे दुःख करी अति प्रबळे प्राणलिंग जळून गेले आता प्राण तैजिन म्हणे लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला तरी तर नगर लोक विस्मय करीत वेशा दुःख करीत असे वैषमाचा प्राणेश्वर होता हानी झाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजिने आपुले बंधू सहोदरासे नमोनी पुसे तैवेळी निरोप द्यावा आपणासी पती समागम जात असे कुणी ते वचन दुःख करीती बंधुचन म्हणे ती तुझी बुद्धी ना काय धर्म करीतेसी ऐशवैश किती केती त्याची कशी होती सती हसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती झाला अमृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परियसा पती सवयीची येणारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पाऊल हे भूमीवर अश्वमेध फळ यज्ञ असे म्हणून विनय समस्ताची निघाली बाहेर संतोषी झाली आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणे उल्हासतोर करीती झाली तर यावेळी नमुनी समस्त द्विजाशी उभी ठेली अग्निपाशी उडी घाली तर वेगीचे अभिनव झाले तर यावेळी सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पानपत्र पात्र त्रिशूळ अमृत करी असे पस्मांकित जटाधरी बैसलासे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी विशेषित वेळी ईश्वर म्हणे ती येसी आलो तुझ्या परीक्षेशी धर्मधैर्य पाहावयासी येणे घडले परियेसा तुझे मन पाहावयाचे झालो अग्निप्रवेशी तुझं पतिव्रतावशी सत्य केले व्रत आपुले तुष्टलोकची भक्तीसी देहीनवर मागजे मागसी आयु आरोग्य श्री असी जे इच्छेसे मागा आता म्हणे विषाद वेळी नलके वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी नगे ऐश्वर्य नगे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमळे भृंग होनी असे महाभाग्य माझे बंधू इष्टवर्ग सकळ तुझे सन्निधीने एकोणीती याचे वचन प्रसन्न झाला गौरी रमन समस्त विमानी बैसून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात झोका झाला मर्कटघात तया मग कुक्कुटा समवेत दग्ध झाले परियाचा म्हणे पराशर ऋषी सांगेना राया परियसी मर्कटात होता जुनिया हर्षी तुझे उदरे जन्मला तुझे मंत्री याचे खुशी कुक्कुट जन्मला परियसी रुद्राक्ष धारण पळयसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करी दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ ईश्वर भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायाचे सांगत झाला महर्षी पराशर विस्तारे एकोणी ऋषीचे वचन राजा विनोई करचडून प्रश्न केला अतिगण सांगे नाही का एकची तेची श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीत पाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नाम श्री त्रय स्त्रींशतमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पण